हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज जेव्हा पण आपल्याला कुठं म्हणजे घाई असते ना त्यावेळेसच प्रॉब्लेम सुरू राहतात। आज मी ठरवलं होतं की काल मंगळागौर खेळून आलो तर म्हटलं आज निवांत माझे काय 6-7 ब्लाउज होते आणि 2च ड्रेस होते, तर माझं निवांत आजचं काम होणार होतं। त्यातून मग एक छोटीचा एक ड्रेस झालाय शिवून आणि माझा हा वाला ब्लाउज बघा साडीवरचा तो शिवून झालाय, त्याला मी असं शिवलंय। बॅकला जरा जास्त डीप घेतलं जेणेकरून म्हटली डिझाईन छान दिसेल म्हणून मग जास्त डीप घेतलं आणि खालून मग जी लेस शिल्लक होती ना पट्टी, तरी पट्टी खालच्या साईडला इथं अटॅच केली जेणेकरून अजून लुक यावा। ह्याच्यावरती गोल्डन लेस वगैरे लावले असते ना छान दिसलं असतं, पण मला लेस आवडत नाहीत, म्हणजे एकदम सिंपल प्लेन आवडते। तर अशा लेस लावणे झंकी बंकी तसं नाही मला आवडत, एकदम सिंपल आवडतं। आणि भाई सुद्धा एकदम अशी बघा सिंपल शिवलेली आहे, पण मी ह्याच्यामध्ये खूप बारीक दिसते कारण नेस म्हणजे मी बघितलंय की ट्राय करून इतके माझे दंड एवढीशे दिसत आहेत। एवढी छोटी स्लीव्ज राहिली ना मग ते थोडेसे दंड मोठे दिसतात। तर असा हा ब्लाउज मस्त शिवून झालाय, छान शिवलाय। पहिले किती दिवसातून शिवलाय मला वाटतंय, माझा बिझनेस मी हे कपड्याचं चालू केले ऑनलाईन तेव्हापासून मी ब्लाउज शिवले नव्हते, पहिल्यांदा शिवलाय। आणि साडीला पण पिको करून झालाय, फॉल राहिलाय लावायचं कारण फॉल नाहीच सापडत नाहीये त्याच्यामुळे। आणि इकडे मी बाकीचे सगळे बघा असे अर्धे जोडून हुक लावून ठेवलेत। मी ह्याला काय करणार तो ऑप्शनच नव्हता माझ्याकडे, अजून पार्ट जोडले नाही तर हुक लावलेत। त्याचं कारण असं की मोटरचा कार्बनच संपलाय, 1:30 वाजता संपला। थोडं लवकर सकाळी जर संपला असता तर रुद्राचे पप्पा होते सेकंड शिफ्टला, त्याने जाऊन आणला असता। इथं जवळ कुठे दुकान नाही त्याच्यामुळे आता कार्बन येईपर्यंत मला काहीच करता येत नाही। अजून माझे 1 2 3 4 5 ब्लाउज आहे आणि ब्लाउज आहेत मोठ्या जाऊ म्हणजे मोठ्या मुलीचा एक ड्रेस आहे जावच्या मुलीचा, म्हणजे 6। आणि मी ठरवलं तर माझं स्वतःसाठी एखादा ड्रेस रेडी करते तर तो 7। तर आता हे एवढं सगळं बाकी आहे। मग आता काय करायचं म्हटलं म्हणून मग 1-1.5 पासून मग हे साड्या पिको फॉल म्हणजे करून घेतले आहे बघा, म्हणजे जेवढे होते तेवढे लावून घेतलेत कारण सगळ्या साड्या म्हटलं आता घेऊन जाऊ, एक रोज वापरायची का ऑप्शन नाही। मग म्हटलं आहेत तर मग नवीन अशी छान वाटतं प्रत्येक दिवशी अशी वेगवेगळी। तर आता ही साड्यांना माझं पिको फॉल करून झालंय। आणि जेव्हा पण आपल्याला घाई असते ना, जेव्हा गडबड असते ना, हे असं गोंधळ होतो। कार्बन संपला त्याच्यामुळे मोटर आता चालतच नाहीये आणि ऑप्शन नाही। तरी माझं बाकीचं झालंय काम, हुक लावून घेतले, जेवढं शिवलंय त्याला हुक लावले, नंतर हे पिको केले, फॉल केला, तेवढं झालंय। तर आता मी जाते। रुद्र पण आता जस्ट चालाय तो शाळेतून, त्याचं पण आज उद्या आता त्याला सुट्टी टाकली, तर आता त्याला पहिल्यांदा जेवायला देते कारण मला बाहेर पण जायचंय अजून। चल तर आता बघा मी जाते पार्लरला। निकितापाशी रुद्रला सोडला, दोघं जण जेवताय, जेवण करून म्हटलं तिला पार्लर जवळ सोडा आणि त्यांना पण जायचं लेस आणाय कारण पिऊचा पण बर्थडे आहे, तर तिचा पण ब्लाउज अर्धा पेंडिंग आहे, लेस नाही इनकम्प्लीट आहे तो। तर पाऊस नेमकं ना आपल्याला घाई असली की पाऊस असतो, पावसाचं माणसांचं हे असंच आहे। तर बघा मी सध्या आयब्रो सुद्धा कधी करत नाही, गरज नाही असतं आता पण आयब्रो करायची कारण काल एवढं मंगळागौर खेळून आले। निकिता म्हणत होती कर, हातानेच येतं तर करत नाहीस वगैरे, तर मी नाही केलं, मला एवढी अशी नाही सवय। पण म्हटलं आत्ता एवढं लग्न आहे, एवढ्या लांबून जायचं आहे, तर मग मी थोडंसंच करणार आहे। क्लीनअप फेशियल वगैरे मी गावाला गेल्यानंतरच करणार आहे स्वतः, कारण आता वेळ नाही आहे। आता फक्त म्हटलं थोडं केसांना पण कलरची गरज नाही, मेहंदी पण आता नाही तसलं काय, तर बघूयात आता थोडंसं करणार आहे, आयब्रोज करेन आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आता काय करते माहीत नाही, तिथे गेल्यानंतर ठरवेल कारण रुद्रला सोडलाय। आता माझा कार्बन नाही तोपर्यंत मला बसूनच घरात राहावं लागलं असतं, नाहीतर मग माझं असं काही प्लॅनिंग नव्हतं केसांचं करा, ह्याचं करा, त्याचं करा। पण म्हटलं आता मशीनच नाही चालत आहे ना, आता काय माझ्याकडे ऑप्शनच नाही, तर मग तेवढं तरी म्हटलं करून घेऊ। तर आता जाते, इथं जवळच आहे पार्लरचं वगैरे, ते तर जवळ आहे, नशीब नाही तर त्याच्यासाठी परत ते कॅन्सल करावं लागलं असतं, ते आहे इथं जवळच। हे भगवान आईब्रो के बाद मेरी पूरी आँख सूज गई ना, रो के बुरा हाल। कट करना है। हाँ हेयर वॉश भी कर दो, वॉश डैंड्रफ की कोई क्रीम होगी ना आपके पास? कशी दिसते रे? भूत दिसते का? भूत दिसते।
तर आताच आले मी. तसं म्हणजे छान हेअर वॉश केलंय बरं का. मला ना डॅन्ड्रफचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तर मला ते करायचं होतं, पण ते म्हटले की डॅन्ड्रफ असा नाही जात, त्याला 2-2 महिन्याला 1-1 महिन्याला करावं लागतं वगैरे. मग म्हटलं जाऊ दे बाबा, आपला घरच्याच घरगुती उपायांनी जातोय तसा बरा आहे. जातो, पूर्ण जातो, पण परत थोडासा येतो असं होतं. आता नाही आहे अजिबात, पण मग परत 2-4 दिवसांनी लगेच हेअर वॉश करून झालं की परत दिसायला लागतो असं होतं. तर हेअर कट केलाय. केस कुरळे असल्यामुळे ना काहीच फायदा नाही. हेअरकट कोणताही करा काही दिसत नाही. थोडा वेळापुरतं ते दिसतं की हेअरकट केला, नंतर सगळ्या स्टेप बिप सगळं निघून जातं. तर स्टेप कट केला आणि क्लीनअप केलं. एक गेली नसती तर क्लीनअपमध्ये म्हणजे मला असं काय ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, टॅनिंग, पिंपल्स असलं काहीच नाही. पण तरी क्लीनअप केलं. म्हटलं थोडंसं जरा थकवा निघून जातो. मसाज केलं ना थोडं 5-10 मिनिटं झोपायला मिळतं, म्हणून मग ते थोडंसं केलंय. आणि आता ठेवलंय मी तर दूध तापायला, कारण आज कामात होती तर दूध राहिलं होतं तापवायचं. तर आता म्हटलं पहिल्यांदा आपण निकिताचा ब्लाऊज कंप्लीट करून देऊया. ती स्वतः शिवते, म्हणजे तिला बऱ्यापैकी चांगलं शिवायला येते. फ्रॉक वगैरे, ड्रेसेस सगळं छान शिवते. मला कधी कधी मदत करत असे, पाठ जोडून दे वगैरे. मग तिचं चाललं होतं की हा ब्लाऊज माझा मी स्वतः शिवते, म्हणून किती वेळा बिचारी लेस आणायला गेली. पहिल्यांदा 1 मीटर आणली, ती नाही पुरली. परत कारण तिला तसा ट्रेंडमध्ये आहे ना ब्लाऊज, तर तो तसाच कंप्लीट करायचा होता आणि एवढं जास्ती नाही जमत, त्यामुळे मग तिनं पार्ट वगैरे सगळे जोडून ठेवले होते. आता मला फक्त ब्लाऊज शिवून त्याला व्यवस्थित बाहीची डिझाईन तयार करून फिटिंग फक्त टाकायचं होतं त्या ब्लाऊजला. पण जमतच नव्हतं. एवढ्या ट्रेंडमध्ये ब्लाऊज इतक्या बायकांनी इन्स्टावरती शिवला कसा ना, मी स्वतः विचार करते, कारण की माझं डोकं खूप चालतं याच्यामध्ये. पण मला इतका वैताग आला ना हा ब्लाऊज शिवता. इतका कपडा ना शिफॉनचा कपडा असल्यामुळे झुळझुळचा असा कपडा आहे. इकडे पकडला तिकडंच सरकतो, तिकडे पकडला की तिकडं सरकतो. इतका मला वैताग आला ना. लेस तर ना खरंच लेसमध्ये ना तिने पहिल्यांदा चिटकवली लेस. आम्हाला वाटलं आता ती चिटकवलेलीच असेल, कारण ह्याच्या एवढ्या मण्यांवरती सुई तर चालणार नाही, म्हणून तिला म्हटलं चल चिटकूया. म्हणून तिने काल चिटकवून ठेवली लेस, आणि लेस काही सकाळी उठेपर्यंत चिकटलीच नव्हती. सकाळी उठून तिने ब्लाऊज उचलला तर तशीच लेस निघून पडली. तिला म्हटलं आता डायरेक्ट स्टिचवालीच लेस आणूया जे की लावता येईल, म्हणून मग ती काल रात्री डबल जाऊन परत दुसरी लेस घेऊन आली. आणि तिनेच कार्बन पण येताना आणला होता, नाहीतर कार्बन आला नसता तर तिचाही ब्लाऊज झाला नसता आणि माझं तर काहीच झालं नसतं. मग तिच्या मिस्टरांनी दोघांनी जाऊन, तर कार्बन म्हणजे अगदी छोटासा असतो, मोटरला असतो. 5-5ला 1 भेटतो, म्हणजे 5ला 1 10ला 2, तर 2 टाकावे लागतात मोटरमध्ये. कार्बन संपला की मोटर आपोआप बंद पडते, अजिबात गुंगसुद्धा करत नाही. त्यामुळे मग कार्बनवरती लक्ष ठेवावं लागतं. तसा कार्बन लवकर संपत नाही, पण आता माझी मशीन काही कमी चालती होय तेव्हा, त्याच्यामुळे संपला. तरी 8-9 महिने झाले असतील मला मशीन घेऊन. 8-9 महिने टिकला की वर्ष झालं काय माहीत. तर मी इथे लावून बघत होती, बरोबर जशी ट्रेंडमध्ये आहे तशी स्लीव्ज होते की नाही ट्राय करत होते. तर कसा बसा का होईना, पण फायनली तिचा ब्लाऊज चांगला रेडी झाला आणि छान बसला. पण तिला थोडंसं पण आम्हाला खूप म्हणजे इतका त्रास दिला त्या ब्लाऊजनी. त्या ब्लाऊजनी नाही त्रास दिला, त्या लेसनी लई त्रास दिला. लेसच व्यवस्थित लावता येत नव्हती, इतका प्रॉब्लेम झाला ना लेसमुळे. स्टिच करायची लेस असते ना ती तर आपल्याला कशी पण लावता येते, पण ती त्या साडीच्या पूर्ण बॉर्डरची जी लेस आहे ना त्याच्यावरती फक्त स्टोन वर्कच केलं आहे, त्याच्यावरती सुई तर चालत नाही. आम्हाला वाटलं इन्स्टावरती FBवरती दाखवते ते सगळं चिटकवलेलं असेल, पण असं काही नव्हतं. काय माहीत कसं त्यांनी रेडी केलं. पण आमचाही फायनली आम्ही हातशिलाई करूनच मग ती लेस जी आहे ना, तिला म्हटलं आता चिटकत नाही तर हातशिलाई करून कंप्लीट आम्ही हातशिलाई करून ती लेस आहे ना चिटकवली नाही म्हणजे स्टिच केली. तर त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी आवरलं होतं. रुद्रचं चाललं होतं चल झोपायला, त्याला खूप जास्त कंटाळा आला होता. माझं तर काय मला लवकर नाही येत कंटाळा, पण त्याला आला होता. तो म्हणे चल झोपाय, किती वेळचं. मग म्हटलं फायनली सगळं आवरलं. आणि खरं तर मागचे 2 दिवस जरा जास्तच काम झालं होतं. किचन ओटा जास्त खराब पण नव्हता झाला आणि भांडी पण नव्हती, अगदी 2-3च भांडी होती. सेकंड शिफ्ट असली की मग दुपारचं जेवण बनतं, त्याच्यामुळे मग मी दुपारीच भांडी वगैरे धुवून ठेवते. मग संध्याकाळी आम्हा दोघाला जास्त काही राहत नाही. आणि तिकडे पार्लरमध्ये गेलतो तर येतानाच आम्ही थोडंसं खायला पण त्याच्यासाठी आणलं होतं, त्यामुळे तो तर ते खाऊनच म्हटलाय मामा पोट भरलं. तरी पण मी 2 चपाती केल्या आणि भाजी सकाळचीच होती तर तीच भाजी खाल्ली, कारण मटकीच्या डाळीची आमटी केलती आणि मला आवडती प्रचंड मटकीच्या डाळीची आमटी, मग तीच मी खाऊन घेतली. आता त्याच्यानंतर आता म्हटलं त्याला दूध पी आणि लगेच झोपायला जाऊया. इतका कसा तरी करत होता, इरिटेट होत होता त्याला. त्याचं म्हणणं होतं चल आत्ताच झोपायला असं त्याचं चाललं होतं. TV लावलेली तरी पण त्याचं TV वरती लक्ष नव्हतं आणि एकटा कधीच झोपत नाही, त्याला झोपवावं लागतं. आता 5 वर्षाचा झाला तरी अजून त्याला झोपवावं लागतं. मी पार्लरमध्ये गेले होते, म्हटलं फक्त हेअर्सची सेटिंग करून घेऊया
आणि आयब्रोज करूया, एवढंच माझं काय ते होतं. आणि तिथं गेल्यानंतर परत मी क्लिन्झिंग केलं, परत थोडासा मसाज घेतला, नंतर हेअर मास्क थोडासा लावून मग शॅम्पू केला. एवढंच केलं. इतक्यालाच किती पैसे घेतले, फक्त केस धुवायचे फक्त 200 रुपये घेतले. मला तर विश्वास बसत नव्हता. आणि खरं सांगू का, मला सगळं येतं, मला सगळंच पार्लरचं येतं. निकिता तर म्हणत होती तुला येते तर तुझं तू कर, पण रुद्राचे पप्पा म्हटले बाहेरनंच करून ये, थकून जाते. आणि मी करते ना त्याच्यापेक्षा बेकार हेअरकट मला असं वाटतोय. माझ्या हेअरकटचे जे व्हिडिओ आहेत ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते लिंक, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हा 400 रुपयांचा हेअरकट चांगला आहे की मी जो घरी करते हेअरकट तो चांगला आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून मी पार्लरमध्ये नाही, सलूनमध्ये गेले होते, जे की हाय लेवलचं असतं, तसल्यामध्ये पैसे घालवून आले फुकटमध्ये, काही काम नाही. हेअर कलर पण करणार होते, पण ते सलूनवाले म्हटले कलरची काही गरज नाही आहे. तर चला, आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. बाय.